नमस्कार, मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर. दिवाळी म्हणलं की गोडाची रेसिपी आलीच. तर दिवाळीच्या फराळामध्ये बालुशाहीसुद्धा तुम्ही बनवू शकता. खूप टेस्टी, खूप लेयरदार अशी ही आपली बालुशाही होते. पाकची बघू शकता एकदम आतपर्यंत मुरलेलं आहे आणि तुम्हाला ते दिसत पण आहे. तर एकदम छान खस्ता टेस्टी बाहेरपेक्षाही घरी आपण हे जे बालुशा आहेत ते बनवू शकता. खूप टेस्टी आणि खूप मस्त असं हे बालुशा होतात. तर कसं बनवतात चला मग पाहूया. त्यासाठी आपण सर्वप्रथम इथं मी मैदा घेतलेला आहे. इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आपल्याला एकदम छानपैकी मैदा जो आहे तो चाळून घ्यायचा आहे. तर इथं मैदा जो आहे तो व्यवस्थित चाळून तयार केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही मेजरिंग घेऊ शकता. मी इथं वाटीचं मेजरिंग घेतलेलं आहे. तर एका वाटीसाठी 2 चमचे तूप आणि 2 वाटीसाठी 4 चमचे तूप हे आपलं मेजरिंग आहे. तर तूप घालून घेतलेलं आहे मी जवळपास 4 चमचे. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं. गोळा बनवून घ्यायचा पिठाचा आणि पाव चमचा इतकं मी खायचा सोडा घातलेला आहे. बघू शकता तूप घातल्यावर एकदम छान आपलं हे गोळा जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने जर व्यवस्थित झालं तरच आपले बालुशा व्यवस्थित होतात. तर इथं मी 1 चमचा दही घातलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम छान घट्टसर हे पीठ जे आहे ते मळून तयार करते. इथं पीठ मळताना जास्त जोर लावायचा नसतो, कारण की त्याचे लेयर्स किंवा त्याचे पदर्स जे आहेत ते पडणं आवश्यक आहे. तर इथे मी 2 वाटी पिठासाठी 2 वाटी साखर घेतलेलं आहे आणि ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. आणि जेवढं साखर भिजेल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्तीचं पाणी घालू नका, नाहीतर मग काय होतं की तुम्हाला खूप वेळ ते पाक आहे शिजवायला लागणार. आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने मी जे पाक आहे ते बनवून घेत आहे. आपल्याला पाक हवा तो 1 तारी पाक. तर इथं बघू शकता 1 तारी पाक बनायला मला 7 ते 8 मिनटं लागलेले आहेत. आणि तोपर्यंत आपलं पीठ पण भिजलेलं आहे. हलक्या हाताने आपल्याला ह्याचे गोळे बनवायचे आहेत आणि तुम्ही ह्याला बालुशाचा आकार जो आहे तो देऊ शकता. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. त्याचं कारण एवढंच आहे की ते लेयरदार होतात आणि एकदम मस्त असे हे बालुशा लेयरदार होतात. तर इथे मी काही बालुशा तयार करून घेतलेलं आहे. तेल आपलं एकदम कोमट, हात घालून चेक करू शकता. कोमट तेलामध्ये आपल्याला एकदम छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं असतं आणि 1-5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने बालुशा जे आहेत ते तरंगून वर आलेले आहेत. गॅसची फ्लेम इथे एकदम लो ठेवायची आहे. शक्य तितक्या लो फ्लेमवर आपल्याला हे बालुशा जे आहेत ते तळून घ्यायचं आहे. तर 2 बॅचचे मी तळलेले आहेत. इथं बघू शकता एकदम छान जवळपास 20 ते 25 मिनटानंतर तुम्ही ह्याचा चेंज हे कलर जो आहे तो अशा पद्धतीने झालेला आहे. 25 मिनटानंतर एकदम छान असे हे ब्राउनिश कलर आलेले आहेत आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे बालुशा जे आहेत ते तळायचे असतात. तर इथं मी सगळे बालुशा जे आहेत ते तेलामधनं काढून घेतलेलं आहे आणि आता मी हे पाकामध्ये घालून घेते. तर दुसरी बॅच बघू शकताय. तर हे अशा पद्धतीने तेल आपलं गरम आहे आता. त्यासाठी मी गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद करते. कारण बंद गॅसवर जर हे व्यवस्थित तळलं तर काय होतं की ते जे आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं. तर इथं बघू शकता आपण पाकामध्ये जे बालुशा तळून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं. एक 5 मिनिट इतकं पाकामध्ये आणि 5 मिनिटानंतर तुम्ही हे काढून घेऊ शकता. कारण की काय होतं की एकदम छान आपले बालुशामध्ये पाक जे आहे ते तयार होतात. तर तुम्ही इथं बघू शकता याचे लेयर्स आणि एकदम छान हे आतपर्यंतचे हे आपले बालुशा बनलेले आहेत. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.